नमस्कार. प्रज्वल रमेश बुगावार या चॅनलवर तुमचं मी स्वागत करीत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पृथ्वी कशी पद्धतीने उत्पन्न झाले ते सांगणार आहे. हे जे तुम्ही पाहत आहे मी तुमच्यासमोर एक फ्लावर ठेवलेला आहे, म्हणजे वृक्ष ठेवला आहे. या वृक्षाचं नाव आहे कॅथानथस रोजेसेस. हे जो आहे तो ॲपोसायनस आहे. हे कशा पद्धतीने आपण नाव ठेवलं, फॅमिली आली आहे, जात आलेले आहेत, ह्या झाडाचं नाव कशा पद्धतीने ठेवलेलं आहे, हे पृथ्वीवर कशा पद्धतीने आलं, हे सर्व आपल्याला बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बिग बँग थिअरी समजून घेणं गरजेचं आहे. आता बिग बँग थिअरी काय आहेत, कशा पद्धतीने याला मांडलेलं आहे. बिग बँग थिअरी एक प्रकारची पृथ्वीची उत्पत्ती म्हटलं तर या पूर्ण आकाशगंगेची उत्पत्ती कशी झाली आहे हे बघणं आहेत. हे बघण्यासाठी आपल्याला ओरिजिन ऑफ लाईफ हे सांगणं गरजेचं आहे. तर ओरिजिन ऑफ लाईफ कशी झाले आहेत. सर्वप्रथम या आकाशगंगेत किंवा या पूर्ण सृष्टीमध्ये काहीच नव्हतं, फक्त गॅसेस होते आणि हीट होती. आणि गॅसेस हीटमध्ये या गॅसेसमध्ये फक्त काही गॅसेस होते, जसं आपण म्हणतो त्याला हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन. याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन आणि कार्बन, नायट्रोजन यामधला जो ऑक्सिजन होता तो नो फ्री, म्हणजे हा फ्री नव्हता. जसं आज आपण फ्रीमध्ये ऑक्सिजन घेतो. हे ऑक्सिजन कशामुळे घेतो, हे जे आपल्यासमोर दिसत आहेत वृक्ष, त्याला आपण रोपटं म्हणू. आणि या रोपट्यामुळे आज जे आपल्याला हे ग्रीन रोपटं दिसत आहे, या ग्रीन रोपटं कशामुळे आले, या इलिमेंट्सपासून झाले. आता ऑक्सिजन जो फ्रीमध्ये नव्हता, आज आपल्या ग्रीन याच्यामुळे आपल्याला आज ऑक्सिजन मिळत आहेत. आणि आता हा कशा पद्धतीनं निर्मिती झाली या ग्रीन प्लॅन्टची, जे काही आपल्यासमोर दिसत आहे कॅथानथस रोजेसेस, किंवा जे काही ग्रीन प्लॅन्ट्स आहे यांची निर्मिती कशा पद्धतीने झाली या अर्थवर, ते आपल्याला या थिअरीमध्ये सांगायचं आहे. तर तुम्हाला सांगितलं मी, हायड्रोजन सांगितलं, ऑक्सिजन सांगितलं, कार्बन सांगितलं, त्यासोबत नायट्रोजन सांगितलं. हे सर्व गॅसेस. पण या गॅसेसचं सर्वप्रथम का बरं निर्मिती झाली नाही? कारण की निर्मिती व्हायला खूप काही वर्ष लागतात, करोडो वर्ष लागतात. करोडो म्हटलं बिलियन्स इयर्स, त्याला काही तोड नाहीत. आणि याच चेंजेसला आपण इव्होल्युशन असं म्हणू शकतो. कारण की इव्होल्युशनचे डेफिनेशनच होते ग्रॅज्युअल चेंजेस. आणि ग्रॅज्युअल चेंजेस होणं गरजेचं आहे. कारण की या ग्रॅज्युअल चेंजेसमुळे आज आपण खूप सारी चेंजेस बघितलेले आहेत. याच्या आधी आपण बघितलं होतं शिवाजी महाराजांच्या काळातलं, त्याच्या आधी खूप वर्षापूर्वी आदिमानव होते त्या काळातलं, कशा पद्धतीने ही चेंजेस झाले. आणि त्याच चेंजेसला आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ह्या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता गॅसेस, आपण गॅसेसचं उदाहरण घेतलं होतं हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नॉर्मल, नायट्रोजन. ऑक्सिजनला आपण फ्री नाही म्हटलं, जसं आज फ्री म्हणतो आपण, सरळ घेतो, साध्या रेस्पिरेशन व्यवस्थित करतो ऑक्सिजनमुळे, ठीक आहेत. ऑक्सिजन फ्री नव्हतं, कार्बन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. तुम्हाला सर्वप्रथम ह्या एलिमेंटची अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या एलिमेंट्स सर्वांना माहीतच आहे, ज्यांचं केमिस्ट्री आहे किंवा ज्यांना रसायनशास्त्राचा खूप अभ्यास आहे त्यांना याची बद्दल चांगलंच माहीत आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्या एलिमेंटच्या बाबतीत जर अभ्यास केला तर आपल्याला सर्वप्रथम मॅटर काय आहेत, ॲटम्स काय आहेत, आणि त्या ॲटम्सपासून एलिमेंट्स काय आहे, ह्या सर्वांचे अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीतच आहे, तेवढं डीपमध्ये सांगण्याची गरज नाही. बघा, आपण म्हटलं आहे हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आधी स्पेसच्या आधी हे जे मॅटर्स होते, हे मॅटर्स एका डायरेक्शनमध्ये फिरत होते. आणि त्या डायरेक्शनमध्ये फिरता फिरता एका हीटची निर्मिती झाली. आणि त्या हीट मध्ये एलिमेंट्सला चेंज व्हायला वेळच मिळाला नाही,
खूप वर्ष असं चाललं, खूप हीटमुळे. जर जनरली जर पाहिलं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतो. आणि त्यासोबत हे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मी म्हटलं तुम्हाला, आपल्या सेलमध्ये असलेल्या न्यूक्लिक ॲसिडचं टेम्परेचर कोणत्या टेम्परेचर न्यूक्लिक ॲसिड ब्रेक होतो, तो होतो 92 डिग्री सेल्सिअस ॲप्रॉक्सिमेटली. मी असं नाही म्हणतो की 92 होते, 95वर सुद्धा होऊ शकते. या डिग्री सेल्सिअस आपला DNA ब्रेक होतो. मग बघा तुम्ही त्याआधी किती टेम्परेचर असेल, त्यामुळे त्या ॲटम्सचं काही कन्वर्ट होऊ नये किंवा त्या मॅटरचं. त्याआधी 75,000 वोल्ट याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असल्या कारणाने त्याला कंडेन्सवाला टाईमच नाही मिळाला. आता कंडेन्सेशन, बहुतांश विद्यार्थ्यांना कंडेन्सेशन कळत नाहीत. कंडेन्सेशन काय आहेत? कंडेन्सेशन मीन्स काहीच नाही. कंडेन्सेशन मीन्स सरळ सरळ आपल्या साध्या भाषेत म्हटलं तर पाण्याचं सॉलिडमध्ये रूपांतर होणे, वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होणे, याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. वॉटर देन गॅसेस कन्वर्ट इनटू लिक्विड अँड देन इट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. हे प्रोसेस होण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहेत वातावरणाची बदल. पण त्याआधी वातावरण नव्हतंच, फक्त हीट होती. आणि या हीटमध्ये हे सर्व जे काही इलिमेंट्स आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, यांची मिक्सच होई नाही. तर एकेकाळी काय झालं, तुम्हाला मी म्हटलं एव्होल्युशनबद्दल सांगितलं, ग्रॅज्युअल चेंज. असा एक वेळ आला का त्या ठिकाणी कूल कंडिशन आली. आणि या कूल कंडिशनमुळे हायड्रोजन हा जो इलिमेंट्स आहेत, ह्या 4 इलिमेंट्सपैकी ॲक्टिव्ह इलिमेंट्स आहेत. तुम्ही म्हटलं चालते पिरियडिक टेबलमधल्या पूर्ण इलिमेंट जे आपण म्हणतो 118 इलिमेंट्स आहेत. हे 118 इलिमेंट्सपैकी जे काही नॅचरल इलिमेंट्स आहे किंवा जे काही सिंथेटिक इलिमेंट्स आहे, त्यापैकी हा हायड्रोजन हा ॲक्टिव्ह इलिमेंट्स आहे. आणि ॲक्टिव्ह एलिमेंट्स असल्यामुळे हायड्रोजन काय झालं, पूर्ण स्पेसमधलं वातावरण चेंज झालं, कूल होत गेलं. आणि त्या कूल होत गेलं त्या हा हायड्रोजन एलिमेंट्स हा मिक्स होत गेला. कोणासोबत मिक्स? ज्याच्याशी तो बॅलन्स जोडू शकतो. जसं हायड्रोजन कार्बनसोबत मिक्स झाला, आणि जसा कार्बनसोबत मिक्स झाला तसा तो मिथेन फॉर्म झाला. मिथेन म्हटलं चालते. त्यानंतर तोच हायड्रोजन वॉटर ऑक्सिजनमध्ये मिक्स झाला, आणि ऑक्सिजन मिक्स झाल्यामुळे तो वॉटरमध्ये कन्वर्ट झाला. तोच हायड्रोजन नायट्रोजनमध्ये मिक्स झाला आणि अमोनियाचं निर्माण झालं. अशा प्रकारे ऑर्गॅनिक्स हे सर्व मॉलिक्युल्स तयार झाले. आणि या सर्व मॉलिक्युल्सचं कॉम्बिनेशन होत गेलं. पहिले आपण त्याला मोनोमर म्हणतो, आणि मोनोमर झाल्यानंतर त्याचं पॉलिमरमध्ये कन्वर्ट झालं. आणि पॉलिमरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर या पृथ्वीवर पहिला जो आला आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स, त्याचं नाव आहे न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे या मॉलिक्यूलपासून या कंपोनंटची निर्मिती झाली, त्याचं नाव आहे न्यूक्लिक ॲसिड. आणि या न्यूक्लिक ॲसिडला आपण म्हणतोच पॉलिमर्स. पण या न्यूक्लिक ॲसिडची निर्मिती होण्यासाठी सुरुवातीला आपण म्हटलं अमोनिया, मिथेन अँड देन वॉटर, ह्याच्या मिक्समुळे सर्वप्रथम न्यूक्लिक ॲसिड होण्यासाठी न्यूक्लियोटाईड बनणं गरजेचं आहे. आणि न्यूक्लियोटाईड त्या पद्धतीने झाला. न्यूक्लियोटाईडसाठी मग पुरे मॉलिक्युल्स तयार झाले, छोटे छोटे जे काय आहेत, शुगर ग्रुप आहे, फॉस्फेट ग्रुप आहे, नायट्रोजन बेसेस आहे, सर्व केमिकल बनवून मग अशा पद्धतीने न्यूक्लिक ॲसिड. आणि न्यूक्लिक ॲसिड निर्मिती होऊन मग आले DNA RNA. आणि या DNA RNA पासून मग बनले प्रोटीन. आणि प्रोटीनपासून मग तिथून सुरुवात झाली न्यूक्लिक ॲसिडपासून प्री सेल. आणि प्री सेलपासून मग प्री सेल आले. प्री सेलमध्ये मग बॅक्टेरिया, व्हायरसेस, युकॅरिटा ह्या सर्वांची निर्मिती झाली. हळूहळू मग यांची निर्मिती होता
सर्वप्रथम ॲनिमलला, आणि त्या ॲनिमलला आपण म्हणतो मरायन ऑर्गॅनिझम. ॲनिमल नाही म्हणलं तर ऑर्गॅनिझम, मरायन ऑर्गॅनिझम. मरायन ऑर्गॅनिझम यासाठी म्हणले जाते कारण की जे काही एलिमेंट्स होते हीटमध्ये होते आणि कंडेन्स होऊन मग त्यांनी मॉलिक्युल्समध्ये फॉर्म केले, आणि ते मॉलिक्युल्स, ते काही जे लिव्हिंग थिंग्स आहेत, सॉल्टी रिजनमध्ये किंवा सलाईन रिजनमध्ये ॲडॉप्ट केले. आणि या ॲडॉप्टेशनमुळे, ह्या ॲडॉप्टेशन म्हणजेच कसं आपण म्हटलं हीटमधून कूलमधून मरायन, ह्या ॲडॉप्टेशनला म्हणतात सिम्बॉयसिस, एंडोसिम्बॉयसिस. म्हणजे ते जे काही ऑर्गॅनिझम आहे स्वतःला ॲडॉप्ट केले, आणि त्या ॲडॉप्टेशनमुळे आज आपल्याला पृथ्वी बघायला मिळत आहे, आपल्याला ऑर्गॅनिझम पाहायला मिळत आहेत. आणि त्या ॲडॉप्टेशनमुळे आपण सर्वप्रथम म्हणू जो काही ऑर्गॅनिझम आला तो कोणता आहेत, मराईन आहेत. मराईन म्हणजे सॉल्टी म्हणजे खाऱ्या पाण्यात राहणारे ऑर्गॅनिझम. आणि त्या ऑर्गॅनिझममुळे आज, आणि तेच ऑर्गॅनिझम स्वतःचं जीवन जगण्यासाठी, केमिकलवर डिपेंड होते. आणि त्या प्रकारे तो केमिकल घेऊ त्या स्वतःला केमोट्रॉपमध्ये कन्वर्ट केलं, आणि त्यालाच आपण म्हणतो केमो ऑटोट्रॉप्स म्हणतो. आणि या केमो ऑटोट्रॉप्समुळे एकेकाळी काय झालं, आता आपण म्हटलं आहेत आता ऑर्गॅनिझम आले पृथ्वीवर, नो डाऊट ऑर्गॅनिझम आले. तर मग तुम्ही म्हणसान सर या प्लॅन्टची निर्मिती कशी झाली, तर ऑर्गॅनिझम आल्यानंतर प्लॅन्ट जे आले कशा पद्धतीने, आता ते केमो ऑटोट्रॉप होते, आणि केमो ऑटोट्रॉप कोणीच नव्हते, त्याचं नाव बॅक्टेरिया. मायक्रोस्कोपिक आहेत कारण की नेकेड आईजने दिसत नाहीत. आणि या बॅक्टेरिया हा प्रोकॅरियोटिकमध्ये होता. आता प्रोकॅरियोटिक सर्वांना माहीत आहेत, सेलचे 2 टाईप होतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मीन्स फर्स्ट न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिकची डेफिनेशन केली तर नो न्यूक्लियर मेम्ब्रेन वेल डेव्हलप, इट इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक, अँड वेल न्यूक्लियर मेम्ब्रेन डेव्हलप, इट इज कॉल्ड युकॅरियोटिक. ओके, काही लोक म्हणतात ते अब्सेंट ऑफ न्यूक्लियस, इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लॉइड. अशा पद्धतीने पहिले प्रोकॅरियोटिक आले, आणि प्रोकॅरियोटिक मग युकॅरियोटिकमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट झालं, ते एंडोसिम्बॉयसिस या प्रोसेसमुळे स्वतःच्या इंटरनल पार्टमध्ये स्वतःच्या आतून जे काही मेकॅनिझम चेंज करून स्वतःला त्यांनी ॲडॉप्ट केलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता आपण म्हटलं आहे मरायन ऑर्गॅनिझम आलेले आहेत, बॅक्टेरिया आलेले आहेत, आणि याच बॅक्टेरियानं स्वतःमध्ये कलर तयार केलं, आपण त्याला पिगमेंटेशन म्हणतो. आता हे कलर कशामुळे तयार झाला आहे, कलर तयार झाला आहेत एका ॲटम्समुळे, एका एलिमेंट्समुळे. सर्व एलिमेंट्स एकसारखे नाही आहेत, सर्वांची व्हॅलन्सी वेगळी आहेत, सर्वांचा आउटरमोस्ट वेगळा आहेत, सर्वांचं ऑक्सिडेशन वेगळं आहेत, सर्व गोष्टी वेगळ्या आहेत, कारण की आपण त्याला व्हेरिएशन म्हणतो. आणि या सर्वांच्या व्हेरिएशनमुळे त्या ॲटम्समध्ये जे व्हॅलन्सी आहेत त्यामधलं आपण स्टडी करू. आता व्हॅलन्सी म्हणजे आल्या त्यामध्ये सर्व त्याला त्याची कॉन्फिगरेशन केलं, तुम्हाला माहीतच आहे, आपण ऑर्बिटनुसार कॉन्फिगरेशन करतो, त्याच्या शेपनुसार आपण कॉन्फिगरेशन करतो. कधी एस ब्लॉक असतो, एस ऑर्बिटल असतो, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल, आणि याच्या बेसवर आपल्याला त्याचा आउटर मोस्ट समजतो. डिपेंड ऑन एलिमेंट्स ॲटॉमिक नंबर काय आहेत, आणि त्या ॲटॉमिक नंबरनुसार आपण त्याचा कॉन्फिगरेशन करतो, आणि त्या कॉन्फिगरेशनमुळे आपल्याला त्याचा आउटर मोस्ट समजतं, व्हॅलन्स समजतं, आणि त्या व्हॅलन्समुळे आपल्याला कळते त्यामध्ये लोन पेअर आहे की अनपेअर आहेत. आणि लोन पेअरमुळे त्यांना कळते का या लोन पेअरचा आता एक विचार केला तर लोन पेअर हा स्वतः लोन पेअर असल्या कारणाने त्या एलिमेंट्सला कलर येतो. ज्या एलिमेंट्समध्ये लोन पेअर असते त्या एलिमेंट्समध्ये कलर बनतो. आणि अशा प्रकारे तुम्ही जर बघसान उदाहरणार्थ पाण्याला कलर आहे का, नाहीत. मिथेनला कलर आहे का, नाही. आणि त्यासोबत अमोनियाला कलर आहे का, नाहीत. का बरं नाही आहेत याचा विचार केला का तुम्ही? हां, का बरं नाहीत,
कारण की त्यामध्ये एक अनपेअर नावाचा एलिमेंट्स आहे. तुम्हाला तर मी आधीच सांगितलं, मिथेन कसा बनलेला आहे, अमोनिया कसा बनलेला आहे, पाणी कसं बनलं म्हणजे वॉटर कसं बनलेलं आहे. ते कोणाच्या कशामुळे बनलेलं आहेत, हायड्रोजन ॲक्टिव्ह असल्यामुळे. आणि हायड्रोजनकडे लोन पेअर नाही, तो अनपेअर आहे. आणि त्या लोन पेअर नसल्या कारणाने तो कलर बनवणारच नाही. म्हणून आपल्याला पाणीमध्ये कलर दिसत नाही, मिथेनमध्ये कलर दिसत नाही, अमोनियामध्ये कलर दिसत नाही. आणि अशा पद्धतीने मग बॅक्टेरियानं स्वतःला काय केलं, लोन पेअर जे काही एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सचं काय केलं, रिॲक्शन केलं लोन पेअरसोबत. आणि अशा पद्धतीने मग लोन पेअरसोबत जेव्हा रिॲक्शन केलं तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये कलर तयार केला. आणि स्वतःमध्ये कलर तयार केल्यामुळे स्वतःमध्ये ब्ल्यू ग्रीन कलर तयार केला. आणि अशा प्रकारे मग आपल्या या पृथ्वीवर ब्ल्यू ग्रीन नावाची अल्गी आली. कोणामुळे अल्गी झाला, ब्ल्यू ग्रीन अल्गी बॅक्टेरियामुळे. अशा प्रकारे मग त्या बॅक्टेरियाचं कन्वर्ट झालं ब्ल्यू ग्रीन अल्गी, आपण त्यालाच म्हणतो सायनो बॅक्टेरिया. आणि अशा प्रकारे हा जो बॅक्टेरिया तो केमो ऑटोट्रॉप्स होता. आणि केमो ऑटोट्रॉप्समधून तो कशामध्ये कन्वर्ट झाला, देन ऑटोट्रॉप्स. आणि या ऑटोट्रॉप्समुळे आज ज्यामध्ये ब्ल्यू ग्रीन आला आहे त्या ब्ल्यू ग्रीन ऑर्गॅनिझमनं काय केलं, जो काही लाईट आहेत, जो काही कलर त्यांनी तयार केला होता त्या कलरमुळे काय केलं, त्या कलरमुळे जो काही सनलाईट आहे त्या सनलाईटचा लाईटला काय केलं त्यांनी ट्रॅप करून घेतलं. आणि सनलाईटला जेव्हा तो ट्रॅप केला त्यामुळे पृथ्वीवर सर्वप्रथम फोटोसिंथेसिस प्रोसेस सुरू झाली. आणि त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळे आज मी तुमच्यासमोर दाखवलेला आहे ग्रीन प्लॅन्ट्स, तो ग्रीन प्लॅन्ट्स आज आपल्याला बघायला मिळत आहेत. कशामुळे बघायला मिळत आहेत, त्या फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस जर डेफिनेशन तुम्हाला जर म्हणायचं असेल तर लाईट एनर्जी कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जी कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी, इट इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. आणि त्या फोटोसिंथेसिस होण्याचं कारण काहीच नाही, ते जे काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ते स्वतःने एक सेलमध्ये ऑर्गन्स तयार केलं. त्या ऑर्गनचं नाव आहे प्लॅस्टिड. ओके. आणि त्या प्लॅस्टिडमधलं 3 पार्ट्स आहेत, 3 टाईप्स आहे प्लॅस्टिकचे. देन ल्युकोप्लास्ट, देन क्लोरोप्लास्ट अँड देन क्रोमोप्लास्ट. देन सर्वात महत्त्वाचा जो आहे तो क्लोरोप्लास्ट. आणि त्या क्लोरोप्लास्ट मध्ये असल्यामुळे तो क्लोरोप्लास्ट स्वतःमध्ये एक पिगमेंट आहे, ग्रीन पिगमेंट. त्या ग्रीन पिगमेंटला आपण म्हणतो क्लोरोफिल. या क्लोरोफिलमुळे आज फोटोसिंथेसिस झाल्या कारणाने आज आपल्याला हे सर्व तुम्हाला स्वच्छ आणि क्लीन ग्रीन प्लॅन्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओके. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बिग बँग थेअरीबद्दल सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने हा ग्रीन प्लॅन्ट आपल्यासमोर आलेला आहे, कशा पद्धतीने बिग बँग थेअरी झालेली आहेत, हे सर्व तुम्हाला मी ते सांगितलं आहे. ओके. आणि याच बिग बँग थेअरीला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही सायंटिस्टचे आपल्याला नाव, म्हणजे सायंटिस्टनं कोणकोणत्या सायंटिस्टनं ह्या बिग बँग थेअरीला प्रूव्ह केलं, कोणकोणत्या प्रोसेसनं कोणती प्रोसिजर्स केली, अशामुळे हे बिग बँग थेअरी प्रूव्ह झाली, मी उद्या तुम्हाला या ठिकाणी मांडणार आहोत. ठीक आहे. नमस्कार.